का? 3 प्रकारची माणसं असतात, आताही तुम्हाला समाजात दिसतील. एक, संकट आलं म्हणून घाबरून पळ काढणारी माणसं. दुसरी, आता काय बुवा संकट आलंय तर लढलं पाहिजे, बघूया काय होतंय असं बघूया म्हणणारी माणसं. आणि तिसरी, संकट आलंय याचा अर्थ संकटाच्या पाठीमागे अनेक संधी असणारच आहेत, त्याच्यामुळे संकट तर निभावून लावायचंच, पण त्या जोडीनं आजूबाजूच्या ज्या संधी आहेत त्या संधींचा सुद्धा फायदा करून घ्यायचा. अशी जी तिसऱ्या पद्धतीची असामान्य माणसं असतात त्यामधला राजा एक होता. खरं तर अफजल खानाला मारलं होतं. आपल्याला अफजल खान मारला इथपर्यंत माहिती असतं, पण त्याच्या पुढे राजांची खरी बुद्धिमत्ता आहे. अफजल खानाला मारल्यानंतर राजानं किती दिवस आराम करायला पाहिजे होता. आपण नाही का एखादी चांगली परीक्षा आटोपली, शेवटचा पेपर झाला की आईला येतो आणि सांगतो की आज माझा शेवटचा पेपर झालाय, मी फार मोठी लढाई लढून आलोय, आता मला काही काम सांगायचं नाही. आपण कोणती लढाई लढलोय हे कदाचित रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला आणि घरच्यांनाही कळतं ती गोष्ट निराळी. राजानं तर जीवावरचं संकट, स्वराज्यावरचं संकट बाजूला केलं होतं. किती दिवस विश्रांती घ्यायला पाहिजे होती. 10 नोव्हेंबर 1659 अफजल खानाचा वध आहे आणि त्याच्यानंतरच राजांची मोहीम लगेच चालू होते. अवस्था विजापूरच्या सरदारांची, मराठी मुलखातल्या विजापूरच्या सरदारांची अवस्था अशी होती की त्यांचे कान सुपा एवढे झाले होते बातमी ऐकायला. कोणती? शिवाजी भोसला मारला गेला ही बातमी ऐकायला. इंग्रज, डच, पोर्तुगीज, फ्रेंच हे तर पाण्यात देव बुडवून बसले होते की आता त्या शिवाजीचं काही खरं नाही. बातमी जाऊन पोहोचायची विजापूरच्या सरदारांपर्यंत. विजापूरचा मोठा सरदार अफजल खान मारला गेलाय आणि ही बातमी पोहोचल्यानंतर त्यांचं निम्म अवसान गळालेलं असायचं आणि तेव्हाच दुसरी बातमी यायची, शिवाजी आक्रमण करून येतोय. काय हिम्मत होईल पुढे उठून प्रतिकार करण्याची? साम्राज्य विस्ताराचं धोरण असतं, शत्रूचं अवसान जेव्हा गळलेलं आहे त्याच वेळेस त्याच्यावर आक्रमण करा, तेव्हाच आपण काहीतरी मिळवू शकतो. राजानं 10 नोव्हेंबर नंतर 18 दिवसात जे मिळवलंय ते पुढच्या 18 वर्षात मिळवता आलं नसतं. 10 नोव्हेंबरला मोहीम चालू झाली. खटाव, मायणी, रामपूर, कलेडोन, वाळवे, आष्टी, उरणकोळे, विसापूर, तांबे, नेरले, सुपे हा सगळा परगणा घेत राजे 25 नोव्हेंबरला कोल्हापुरात असतात आणि 2 दिवसाचा पन्हाळ्याला वेढा देऊन 28 नोव्हेंबरला विजापूरचं नाक असलेला पन्हाळा विजापूरच्या नाकावर टिचून मराठी स्वराज्यात दाखल करून घेतात. 18 दिवसात विजापूर पन्हाळ्यापर्यंतचा प्रदेश स्वराज्यात दाखल होतो. बर ही मोहीम एकट्या शिवाजी राजांची एका बाजूला चालू आहे, तेव्हाच 2 समांतर मोहिमा चालू होत्या. नेताजी तिकडे गदक, तिकोटे, गोकाक, हुक्केरी लुटतोय आणि आता विजापूरवर धडक मारणार अशा पद्धतीचं वातावरण तयार झालं होतं. आणि तिसरीकडे दारोजी कोकणात जाऊन अफजल खानाची गलबत लुटत होता. हे साम्राज्य विस्ताराचं धोरण आहे. त्यामुळे आयुष्यात लक्षात ठेवा, जेव्हा यश मिळतं, जेव्हा सगळ्या संधी अनुकूल असतात, तेव्हा आराम करायचा नाही, तेव्हाच मोहिमेला सुरुवात करायची आणि यशाचं शिखर गाठून ठेवायचं. इथे एक भावनिक कंगोरा सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे, जो इतिहास वाचताना आपल्या लक्षात येत नाही. 5 सप्टेंबर 1659 राजांची लाडकी पत्नी सईबाईचा मृत्यू आहे. 5 सप्टेंबर पासून अफजल खान वधापर्यंतचं तुम्ही अंतर काढलं तर तुमच्या लक्षात येईल सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 2 ते 2.25 महिन्याचा कालावधी. आणि अफजल खान विजापुरातून निघाला तो राजांना 3 महिने अगोदर कळलं होतं. राजांना याची कल्पना होती की अफजल खान येतोय आणि त्या मोहिमेची तयारी चालू असतानाच सईबाईंचा मृत्यू आहे.
घरातलं जवळचं माणूस गेलंय, राजानं किती दिवस सुतक पाळायला पाहिजे. पण असं म्हणतात की मोठ्या माणसांच्या आयुष्यात आनंद उपभोगायलाही वेळ नसतो आणि नियतीनं त्यांच्यासाठी कोणत्या एका गोष्टीचं दुःख करत बसण्यासाठीही वेळ ठेवलेला नसतो. आपली पत्नी मृत्यूच्या चितेवर असताना सुद्धा हा राजा स्वराज्य वाचवण्यासाठी निघाला होता. असा हा राजा होता. कोणी म्हणेल विश्वासघातानं अफजल खानाला मारलं. शूर पण तितकाच क्रूर आणि कपटी असलेला अफजल खान, शहाजी राजांच्या कैदेला कारणीभूत ठरलेला अफजल खान, कनकगिरीच्या वेढामध्ये शिवाजी राजांचे थोरले बंधू संभाजी राजे यांना आयत्या वेळेस मदत नाकारून त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला अफजल खान, स्वतःला बुटशिखन कुप्रशिखन म्हणून घेणारा अफजल खान आणि शिरेपट्टणच्या कस्तुरी रंग नावाच्या राजाला वाटाघाटीसाठी बोलून दग्या फटक्यानं मारणारा अफजल खान आणि विजापूरच्या दरबारामध्ये बेगमेच्या समोर विडा उचलून शिवाजी भोसल्याला जिवंत किंवा मेलेला घेऊन येतोच चढे घोड्यानिशी अशी प्रतिज्ञा घेऊन निघालेला अफजल खान आपल्याला प्रतापगडाच्या माचीवर भेटायला येतोय. ते मेवा मिठाई घेऊन येत नाही हे राजांना पक्क माहिती होतं. आणि प्रत्यक्ष भेटीच्या वेळेस डाव्या बगलेत मान दाबून पाठीत खंजीर खुपसणाऱ्या अफजल खानाच्या समोर शांतीचा उद्घोष करून उपयोग नव्हता. त्या ठिकाणी वाघ नखच पाहिजे होती आणि राजानं ती वाघ नखच वापरली. राजाच्या आयुष्यातलं वाक्य, मी शत्रूशी शत्रूप्रमाणे वागलो, मित्राला दगा दिल्याचं एकतरी उदाहरण दाखवा, अख्ख्या शिवचरित्रात सापडणार नाही. 2 रुपये तो राजाची. एका बाजूला पंताजी गोपीनाथांना अफजल खानाला बोलणी करायला पाठवताना सांगितलं होतं, वाटेल ती वचनं द्या, भगवद्गीतेवर हात ठेवायला लागला तरी चालेल, आणि सगळ्या प्रकारची वचनं देऊन सगळ्या प्रकारची वचनं मोडणारा राजा एका बाजूला दिसतो. आणि दुसऱ्या बाजूला आग्र्याच्या कैदेत असताना मिर्झा राजानं राजांच्या सुरक्षिततेची जबाबदारी त्याचा मुलगा रामसिंगावर सोपवलेली आहे. आग्र्याच्या दरबारातला तो अपमानाचा प्रसंग घडून गेलेला आहे. रामसिंगाला चिंता आहे राजांच्या जीवाचं संरक्षण कसं करायचं. औरंगजेबानं 2-3 दिवशी राजांना मारण्याचा बेत केला होता, पण रामसिंग जामीन राहिलेला आहे. आणि हा जामीन राहिलेला रामसिंग, या रामसिंगाची काळजी राजांना कुठपर्यंत लागून राहते. जेव्हा पलायनाची योजना तयार होते, तेव्हा पलायनाची योजना तयार असताना, मृत्यूच्या दाढेत असताना सुद्धा राजे विचार करत असतात, आज जर आपण या ठिकाणाहून पलायन केलं तर उद्या रामसिंगाची कत्तल होईल. म्हणून राजे रामसिंगाला सांगतात की माझ्या जामीनकीतनं तुम्ही रद्दबातल होऊन जा, माझी जामीनकी रद्द करा. तेव्हा बिचारा भोळा भाबडा रामसिंग राजांना सांगतो, फुलाद खानाचे पहारे बाजूला आहेत, माझे पहारे असणं आवश्यक आहे, तुमच्या जीविताचं रक्षण केलं पाहिजे. राजे त्याला समजवतात आणि जामीनकी रद्द करायला सांगतात. आणि जामीनकी रद्द केल्यानंतर राजांचं पलायन आहे. सज्जन माणसाला दिलेलं वचन पाळलं गेलं पाहिजे. दुर्जनांना दिलेली वचनं पाळायची गरज नाही. ही जी श्रीकृष्ण नीती आहे, ती श्रीकृष्ण नीती राजाच्या चरित्रात सापडते. श्रीकृष्णानंतर महाराष्ट्रात श्रीकृष्णाची मंदिरं बांधणारे लाखो जण असतील. त्याची भक्तिभावानं रोज पूजा अर्चा करणारेही हजारो असतील. इतर कुठला उपवास नाही, पण गोपाळ काल्याचा उपवास आवर्जून धरणारे सुद्धा हजारो असतील. आणि भगवद्गीता मुखोद्गत असणारे सुद्धा लाखो असतील. पण श्रीकृष्णानंतर त्याची युद्धनीती साक्षात युद्धात वापरणारा एकमेव राजा, आणि तो म्हणजे शिवाजी राजा.